तालामध्ये माझी उसिरी कळते तालामध्ये उसिरी कळते तालामध्ये माझी अधिकार आपत्त्याखाली सगळे चालत होतं तेव्हा यांना वाटलं आपण ते राहणारे लोक तेव्हा आपण आपल्या ते राहणाऱ्या लोकांच्या बाजूला लढावं तेव्हा सिद्धे घाट त्याच्याकडे गेला बाजीरावकडे आणि म्हणतो बाजीराव इंद्रजानी तुमच्या
होता. त्या दिवशी त्यावेळेस या शेतकऱ्यांना तेच गोष्ट या लोकांना होणारा ठरवला. आज कुठेतरी थांबला तेव्हा त्याने जे बलिदान दिलं आपल्या जीवाचं तेव्हा हे कुठेतरी थांबवण्याचं आणि म्हणून त्याची आठवण राहावी. आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही कशा परिस्थितीतून गेलो त्याची आठवण म्हणून समता सैनिकर भंडाऱ्याच्या वतीने समता सैनिकर भंडाऱ्याच्या वतीने त्रिमूर्तीचं भंडारा इथे मान मंदाला देण्यासाठी हा आजचा विजस्त विषय दिवस आहे. तेव्हा आपण त्या स्वतः इथं सामील होऊन आपला आनंद गुणगुणित करावा. मंचाकडे हळूहळू या. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खोचे और राष्ट्रीय जीओसी डॉक्टर प्रदीप डोंगरे और दूसरा जो पुष्प चक्र है उसके साथ में रहेंगे राष्ट्रीय महासचिव एम.आर. राउत साहब यानी और अतिरिक्त वीडियो बना रहे हैं ना, फोटो भी ले लो. वीडियो फोटो निकल जाती सर वीडियो. आप पीछे हो जाओ सर. या मागे या तुम्ही. आइए राहुल साहब हाथ लगाओ. सर 208 शहीद शहीदों को शूरवीरों को अभिवादन करते हुए हम मान मना रहे हैं. I'm
क्रांतीची आई हो, धम्म क्रांतीची आई हो, धम्म क्रांतीची आई हो, भीमा कोरेगाव महासंग्राम दिनची आई हो, भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती आई हो, भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती दिनची आई हो, भीमा कोरेगावच्या संग्रामातील शहीदांना अभिवादन, भीमा कोरेगावच्या संग्रामातील सलाम, भीमा कोरेगाव संग्रामातील शहीदांना सलाम, भीमा कोरेगावच्या संग्रामातील शहीदांना सलाम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भारत, जय भारत, जय भारत. त्यांनी केलेला होता आणि त्यापैकी फक्त 37 लोक शहीद झाले. पण 500नी 56च्या गिनतीने या 30,000ला त्या नदीच्या पाण्याला, पांढऱ्या शुभ्र पाण्याला रक्ताळ बनवलं अवघ्या काही तासात. आणि तेच आमच्या गुलामीला नष्ट करणार, आमच्यामध्ये पुरुषार्थ निर्माण करणार, आम्हाला आमच्या पूर्वजांना माणुसकीच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणार, आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती दिवस. आणि याच ऐतिहासिक दिवसाची साक्ष गेल्या 200 वर्षापासून आमच्या पूर्वजांनी जपली. बाबासाहेब सुद्धा चिरंजीव बारसाहेब 1927ला 1 जानेवारीला भीमा नदीच्या काठावर गेले, ढसा रडले आणि आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य पूर्णत्वास नेण्याचा त्यांनी संकल्प केला. तेव्हा मित्रांनो, आजच्या विषम काळात, आजच्या अविद्येच्या काळात, आजच्या धर्मांधतेच्या काळात, आजच्या जातीयतेच्या काळात, आजच्या अन्यायाच्या जुलुमाच्या काळात, आजच्या बेकीच्या आणि बेदिलीच्या आणि व्यक्तिवादाच्या काळात आमच्या पूर्वजांचा स्वाभिमान, आमच्या पूर्वजांचा संघटितपणा, आमच्या पूर्वजांच्या मोठ्यांच्या प्रती असलेला आदर आणि कुटुंबामध्ये आणि शेजाऱ्यामध्ये संघटित स्वाभिमानानं जपण्याचा जो प्रयत्न आमच्या पूर्वजांनी त्या काळात केला, म्हणून 200 वर्ष आम्हाला या स्वातंत्र्याचा प्रवास करता आला, आम्हाला स्वातंत्र्याच्या रस्त्याने चाकता आलं. पण येणाऱ्या पिढीला जे स्वातंत्र्य आज आम्हाला आहे ते स्वातंत्र्य टिकवता येईल का? त्याचा लाभ त्यांना मिळेल का? येणाऱ्या काळात त्यांना नोकऱ्या चाकऱ्या प्राप्त होतील का? सन्मानानं स्वाभिमानानं जगता येईल का? आणि म्हणून यासाठी ह्या 208व्या भीमा कोरेगाव महासंग्राम स्मृती दिनी आम्ही मानवतावादाच्या, जातीविरहित समाज व्यवस्थेच्या, अज्ञान अंधकार आणि स्वातंत्र्य आणि व्यक्तिवादाच्या, परिवारवादांचा त्याग करून मैत्री करून आणि प्रेमाने घरामध्ये, कुटुंबामध्ये, शेजारामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये जिथं जिथं माणसावर गुलामीची लादली जाईल, अन्यायाचा जो जुलूम केला जाईल, त्या विरुद्ध बंड पुकारण्याचा संकल्प करण्याचा ऐतिहासिक दिवस. आणि या दिवशी आपण प्रत्येकाने, बौद्धांनी बाबासाहेबांच्या क्रांती प्रवाहातील उत्तराधिकाऱ्यांनी आपल्या मनगटातील ताकद सुदृढ करून आपल्या रक्ताला सळसळत करून जीवनामध्ये एका
भविष्यातील अंधकाराला बाजूला सारण्यासाठी आता प्रकाशाचे दिवे आपल्याच प्रयत्नातून, आपल्याच संघटित ताकदीतून आपल्याला निर्माण करावे लागतील, याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे. आणि यासाठी आपण सर्वांनी हात जोडावं आणि एका आवाजात म्हणावं. हात जोडा सगळे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्य 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 भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, वेरमणि शिक्षापदं समादियामि, अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, वेरमणि शिक्षापदं समादियामि, कामेषु मिथ्याचार वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिथ्याचार वेरमणि शिक्षापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, वेरमणि शिक्षापदं समादियामि, सुरामेरय मज्जपमादखाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, पुरामेरे मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि, सब्बपापस्सकरणं सब्बपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा, कुशलस्य उपसम्पदा, सचित्तपर्योदपनं चित्तपर्योदपनं, एतं बुद्धानुशासनं एतं बुद्धानुशासनं, साधु 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 साधु. बुद्धीचा विकास, वैचारिक देवाणघेवाण, संघटितपणा या त्रिरत्नाप्रती श्रद्धा आणि विश्वास बाळगून आचरणशील आणि नैतिकतेचे जीवन जगण्यासाठी पंचशिलेचे व्यवहारिक 5 मापदंड पालन करण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला आहे. उठ उठ सैनिका, दुष्ट ठेव तू पुढे, सत्य समता भारती ध्येय गाठण्या कळे. आपण सामान्य अनुयायी नाही, नागरिक नाही, सामान्य उपासक नाही,
आपण जे वस्त्र परिधान केलेलं आहे हे सैनिकी सुरक्षेचं वस्त्र आहे. कुटुंबाच्या, समाजाचं, देशाचं, मानवतेचं, माणुसकीचं आणि संविधानाचं रक्षण करता यावं. आणि यासाठी आपण या गणवेशामध्ये आपली एक दिसवून सेवा आहे, आपली ड्युटी, आपली जबाबदारी आहे. आपल्या व्यवहारात, आपल्या वर्तनात, आपल्या स्वभावात आणि आपल्या प्रत्येक शब्दात एक बाणेदारपणा, स्वाभिमानीपणा आणि दिगंबरता निर्माण करून अनिवार्य आमची समता क्रांती गगनाला भिडवू, दमधीर धरू परिजोम करू, राज्य समतेचे बनवू, राज्य समतेचे बनवू. आणि याच भावनेतून आपण या दलाचे सैनिक या नात्यानं आपण सैनिकी प्रतिज्ञा या भीमा कोरेगाव महासंग्रामाच्या ऐतिहासिक दिनी भीमा कोरेगावच्या शहीदांनी 500 लोकांनी संकल्प केला आणि एका रात्रीत 35,000 पेशव्यांचा बिमोड करून आपल्या पूर्वजांच्या स्वातंत्र्याचा सूर्य त्यांनी पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला. आज पुन्हा अंधार होतो आहे, पण ती जपून ठेवण्याची गरज आहे. घरचे जपून ठेवण्याची गरज आहे, विचार जपून ठेवण्याची गरज आहे, माणुसकी आणि स्वाभिमान संविधान जपवण्याची गरज आहे. आणि मग आता सगळ्यांनी उभं व्हायचं आणि सैनिकी प्रतिज्ञा ग्रहण करायची आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर उभे व्हा. पाण्याकडे लक्ष नाही. एक दिवस पाणी नाही पिलं तर मरणार नाही. कावडे खायला मिळालं नाही तर मरणार नाही. पण आलेला प्रत्येक संघर्षाला तोंड देताना संयम, सदाचार आणि स्वाभिमान हा टिकवून राहिला तरच आमच्याकडे शत्रूंच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलता येऊ शकते. हजार बाजार बुंग्याच्या गर्दीपेक्षा स्वाभिमानी 10 लोक एका गाव गल्लीमध्ये अंधार गुहेमध्ये बंदिस्त लोकांना सोडवायला जरी गेले तरी ते सोडवू शकतात. एवढी क्षमता त्या 10 लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि त्या बाण्याच्या आपण सैनिक आहोत याची आपल्या मनावर खुणगाठ बांधली पाहिजे. सैनिक दल की प्रतिज्ञा करता हूँ की प्रतिज्ञा करता हूँ कि मनुष्य मात्र स्त्री तथा पुरुष पर होने वाले अन्य अत्याचार, शोषण और उनकी गुलामी को समाप्त करने हेतु इस पवित्र एवं तेजस्वी कार्यों की पूर्ति के लिए तन मन धन से लड़ूंगी. इस संदर्भ में मैं सभी जरूरी अनुशासन का पालन करूंगी. स्वीकृत कार्यों का पराक्रम तथा ईमानदारी से वहन करूंगी. मनुष्य के मात्र स्त्री तथा पुरुष न्याय संगत एवं इंसानियत के हक को बरकरार रखने हेतु समता सही दल की सभी आज्ञाओं का पालन करूंगी. मेरी कमजोरी या कायरता की वजह से या किसी अन्य गहनीय कारणवश मुझसे प्रतिज्ञा का भंग हुआ या इस वजह से समता सही दल के हितों को बाधा पहुंची दल द्वारा आदेशित सजा को भुगतने के लिए पूर्णतया